वेलकम बॅक टू माय चॅनल। गोवा ट्रिप करून आम्ही आमच्या गावी पोहोचलो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी सकाळी आम्ही थोडंसं दिवाळीचं सेलिब्रेशन केलं, म्हणजे थोडेसे फटाके वगैरे फोडले। सकाळची रम्य सकाळ जी होती ती एन्जॉय केली गावची। आणि त्यानंतर आम्ही आमच्या मूळ गावी देवदर्शनासाठी निघालो होतो। तिथे हनुमानाचं मंदिर आहे जे फारच प्रसिद्ध आहे, सो तिथेच निघालो होतो। हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार। इथून आत गेल्यानंतर आपल्याला एक भव्य दिव्य असं दगडी बांधकामाचं आणि फार जुनं असं मंदिर आहे हे। आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी नेमका शनिवारच होता, त्यामुळे शनिवारीच आम्हाला हनुमानाचं दर्शन घेता आलं। आणि फारच जागृत असं देवस्थान आहे, फार वर्षांपासूनचं आहे। आणि ह्या देवाची गाव जत्रा पण असते, म्हणजे जी वार्षिक यात्रा असते आपल्या गावच्या देवाची, तशीच ह्या देवाची सुद्धा यात्रा भरते दरवर्षी। फार मोठी जत्रा असते। तसंच दर शनिवारी ग्रामस्थांकडून ह्या मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। आपापल्या इच्छेप्रमाणे कोणी आपल्याला पाहिजे तसं कॉन्ट्रीब्यूट करून इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं। इथे नारळ फोडला, सर्वांनी दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे निघालो आणखीन पुढच्या प्रवासासाठी। हे आता आम्ही इथे आलो तो भैरवनाथाच्या मंदिरामध्ये। बाहेर नंदीचं दर्शन घेतलं। मंदिर छोटंसंच आहे, पण ह्या मंदिरामध्ये जत्रेच्या वेळेला भैरवनाथाची या देवाची आणि देवीची लग्न लागतात। आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असा एक छोटासा शेतमळा होता, म्हणजे तिथे अद्रकची लागण केलेली होती, म्हणजे अद्रक असतं आपलं आलं जेव्हा आपलं ते त्याची शेती होती आणि सोबतच झेंडूच्या पण फुलांची शेती होती। हे पण आमच्याच भावबंधापैकी एक आहेत, त्यांची होती। आणि मुलं अशी मस्त एन्जॉय करत होती आणि बाहेर असं वातावरण पण खूप छान झालेलं, मस्त ढग वगैरे आले होते। पाऊस नव्हता पण ढग आले होते आणि हवा सुटली होती छान। आणि गावाला असं वातावरण तर एकदम छानच वाटतं। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।